जय श्री राम जय शिवराय मित्रांनो. तर गणपती बाप्पा स्पेशल आपण हा तिसरा पार्ट आहे. तर आपण आज मंडळ स्पेशल हा रील आहे तो इथं क्रिएट करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला बघू शकता इथं मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक व्हिडिओ दिलेला आहे. अशा प्रकारे मी आयफोनमध्ये शूट केलेला म्हणजे आयफोनना शूट केलेला व्हिडिओ आहे. तो फक्त काय करायचं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा हा व्हिडिओ ॲड करून लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला अशा प्रकारे सेट करायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तुम्हाला इथं कोणताही चेंज करायचा नाही, फक्त चेंज करायचा आहे तो शेवट करायचा आहे. साईज फक्त तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. त्यानंतर बघू शकता दुसरा फक्त आपण PNG म्हणजे हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं आपलं जे ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, सेकंड ॲनिमेशन बघू शकता 4 ते 15 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत आहे. तर बघू शकता इथं आपल्याला काय करायचं, खालील प्लेसचे नाव क्लिक करून इथं 10 सेकंद हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर फक्त काय करायचं, लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर याचं काम इथं झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता इथून पुढं 4.12 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन परत आपल्याला खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि दुसरा जो 10 सेकंदाचा व्हिडिओ दिसेल तो आपल्याला 15 सेकंदापर्यंत प्रॉपर कट करून इथं आपल्याला खाली लॉंग प्रेस करून घेऊन यायचा आहे. बघू शकता हाही व्हिडिओ आपण सेट केलेला आहे. त्यानंतर थर्ड व्हिडिओ ॲड करण्यासाठी 15 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत ते 21 सेकंदापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तो व्हिडिओ आपल्याला बघू शकता इथं तुम्हाला 6 सेकंदाचा व्हिडिओ मिळून जाईल. तो फक्त ॲड करून प्रॉपर लेंथ वाढवून प्रॉपर इथं सेट करायचा आहे. त्यानंतर 21 पासून बघू शकता परत 4 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे. तो आपल्याला 25 सेकंदापर्यंत वाढवून प्रॉपर खाली घेऊन अशा प्रकारे सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं 25 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून एक तुम्हाला अशा प्रकारे PNG दिलेलं आहे ती ॲड करून घ्यायची आहे. आता दुसरी PNG मी इथं मंडळाची म्हणजे जो माझा मंडळ आहे त्याचं नाव मी इथं खाली तुम्हाला दिलेलं आहे. ते फक्त तुम्ही काय करायचं आहे, हा PNG नाही तर हा PNG जोडायचा आहे. आणि हा PNG जोडल्यानंतर तुम्ही खाली इथं नाव टाकू शकता. नाव टाकल्यानंतर काय करायचं आहे, बॅक निघून आल्यानंतर शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि हा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन शेवटला तो आपण आत्ता PNG ॲड केला तो लॉंग प्रेस करून खाली घ्यायचा आणि त्या PNGला अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर आपण जे म्यूट केलेलं आहे किंवा आपण हाईड केलेले जे प्रत्येक लेअर आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि आपला जो व्हिडिओ आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. 2 मिनटं फक्त हा जो लेअर आहे त्या स्ट्रॉंग लेअर आहे म्हणजे हाय. तर बघू शकता 2 मिनिटांनी तुम्हाला या प्रॉपर अशा दिसून येतील. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.